नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज आपण पत्ताकोबी आणि गाजरपासून कोशिंबीर कशी बनवायची हे पाहणार आहोत। याला सॅलड असेही म्हणतात। कोणाकोणाला कच्चा पत्ताकोबी जेवण करताना तोंडी लावायला प्रचंड आवडतो, पण काही जणांना असं वाटतं की अरे कच्चा पत्ताकोबी कसा खायचा। मग ही रेसिपी तुमच्यासाठी। तुम्ही जर अशा पद्धतीने कोशिंबीर बनवून खाल्लात ना, तुम्ही या कोशिंबीरचे फॅन होऊन जाताल। इतकी ही अप्रतिम लागते। त्यामुळे तुम्ही ही न चुकता एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा तुम्हाला ही आजची कोशिंबीर कशी वाटली। तुम्ही इथे बघू शकता कोशिंबीरला कलर तर किती सुरेख आला आहे, बघताच खावीशी वाटत आहे। इतकी ही भन्नाट अशी बनली आहे। वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। कोशिंबीर बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी 2 गाजर घेतले आहेत। आता या गाजरावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल काढत असताना अगदी हलक्या हाताने अलगद काढून घ्यायची आहे। साल काढल्यामुळे काय होतं ना, त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत ना त्या निघून जातात। यासाठी इथे गाजरावरची साल काढून घ्यायची आहे। आता गाजरावरची साल काढून झाली की गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहे आणि खिसत असताना ते थोडेसे असे लांब आकाराचे खिसून घ्यायचे आहे। खिसणी जर अशा पद्धतीने उभी पकडली ना तर याचा अगदी लांब सडक असा खिस पडतो। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने। तर इथे गाजर खिसून झालेले। आता पत्ताकोबी पण मी कट करून घेणार आहे। उन्हाळा चालू झाला की जेवण जात नाही, मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जर सॅलड बनवून आपण खाल्ले ना तेवढंच आपलं जेवण पोट भरून होतं। यासाठी अशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करत जावा। याच्या अगोदर पण मी कोशिंबीरची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आता इथे माझा पत्ताकोबी पण कट करून झालेला आहे। आता मी इथे हिरवी मिरची पण कट करून घेणार आहे। तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरच्या कमी जास्त करू शकता। आता इथे मी एक बाउल घेतला आहे। यामध्ये जो पत्ताकोबी चिरून घेतला आहे ना तो 1 कप पत्ताकोबी घालून घेऊ। तसेच किसलेले गाजर पण आपल्याला 1 कप घालून घ्यायचे आहे। 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे साखर। साखर घालणे अगदी ऑप्शनल आहे, पण कोशिंबीर मध्ये मला पर्सनली साखर आवडते। यासाठी मी कुठल्याही प्रकारची कोशिंबीर बनवली ना त्यामध्ये साखर जरूर घालते। तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। हे व्यवस्थित असे एकजीव झाले की यामध्ये दही घालून घेऊ। इथे मी अर्धा कप दही घालून घेत आहे। दही आपल्याला लागेल तसे घालून घ्यायचे आहे, एकदमच नाही घालायचे। आता दही घातल्यानंतर हे आणखी एक वेळेस एकजीव करून घेऊ। आता मला वाटते की यामध्ये आणखी मी दही घालायला पाहिजे, म्हणून राहिलेले सर्व दही मी यामध्ये घालून घेणार आहे। कोशिंबीर मध्ये जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही दही घालताल ना तेवढीच कोशिंबीरची टेस्ट आणखी वाढते। यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता आपल्याला आणखी एक वेळेस हे एकजीव करून घ्यायचे आहे। व्यवस्थित अशी एकजीव झाली की याला तडका देऊन घेऊ। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे घालून घेऊ। आता ही फोडणी आपल्याला कोशिंबीर मध्ये घालून घ्यायची आहे। फोडणी घालून झाली की आणखी एक वेळेस एकजीव करून घेऊ। अशा पद्धतीने इथे माझी पत्ताकोबी आणि गाजरची कोशिंबीर बनवून झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता कमीत कमी वेळामध्ये झटपट अशी ही कोशिंबीर बनली आहे। आणि उन्हाळ्यामध्ये जर जेवण करताना अशा पद्धतीने तोंडी लावायला कोशिंबीर किंवा सॅलड असेल ना तर 2 पोळ्या एक्स्ट्रा खातील अशी अप्रतिम या कोशिंबीरची टेस्ट लागते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा। तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।